तर मित्रांनो आज आहे पुष्पा भाऊचा वाढदिवस. म्हणजे कोणाचा? आपला अजय भावाचा वाढदिवस आहे ना. आणि अजय भावाचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही चाललोय केक घ्यायला, शेखर दादा आणि मी. पण केक घ्यायला कुठे चाललो माहिती का मित्रांनो? आम्ही डायरेक्ट गंगापूर नाका, जुना गंगापूर नाक्यावरती ना एकदम भारी केक भेटतात, एकदम तगडे मित्रांनो. कारण की आपला मित्र पण तगडा आहे ना. मित्र जर भारी असला ना, मित्रासाठी केक आणायला पण चांगल्या ठिकाणी जायला पाहिजे. त्याच्यामुळे आलो तो आम्ही बॉर्न वी वॉन, एकदम जबरदस्त केकचं ठिकाण आहे बरं का मित्रांनो. इथं क्वालिटी एक नंबर मिळेल तुम्हाला, क्वांटिटी नाही बरं काय, फक्त क्वालिटी. इथं क्वालिटी असते मित्रांनो. पण इथं आल्याच्या नंतर बघतो तर काय केकच दिसना बहिणा. पूर्ण बुरकं भाऊला म्हटलं भाऊ याच्या हात मारून घे ना, हात म्हणजे साफ करून घे म्हटलं, केक दिसना आम्हाला. मग काय दादाने टाकाटक मध्ये काच साफ केलं. काच साफ केल्याच्या नंतर मला एकदम भारी केक दिसला. भाई म्हटलं आपल्याला घ्यायचा चॉकलेटी केक, एकदम टाकाटक मध्ये काढ म्हटलं दादा, एकदम भारी आमच्या मित्राला आवडेल असा. मग दादानी काढला हा केक, पूर्ण चॉकलेटचा केक आहे. बाई म्हणे नाव काय टाकायचं? म्हटलं टाका ना पुष्पा. पुष्पा नाव का बरं टाकतो माहिती का मित्रांनो? आपल्या भावाचं आहे सागाचं काम. कारण की मोठमोठे वाडे पाडायला घेतो सागाचे मित्रांनो, त्याच्यामुळे आपल्या भावाचं नाव पुष्पा ठेवून दिलं आपण एकदम टाकाटक मध्ये. पण केक पण घेऊन निघलो. केक किती माहिती का? 580 रुपयाचा केक आईच्या गावात. अरे बर्थडे बॉयला खरं तर कोणता केक चालतो बरं का बरं माहिती का? कारण की आता त्याला चव कळणार नाही, कारण की त्यांनी भरपूर केक खाल्ले असतील. आता बर्थडे असल्याच्या नंतर ना 7-8 केक माणसाचे आरामशीर होऊन जातात, घरचे दारचे इकडचे तिकडचे. पण ठीक आहे मित्रांनो, आता आम्ही घरी निघलोय. आता घरी जाऊन मस्त कपडे वगैरे बदलायचे, अजय भाईचा वाढदिवस सेलिब्रेशन करायचा आहे. मस्त टाकाटक मध्ये कपडे बदलून रेडी झालो. तितक्यात अजय भाईची एंट्री झाली ना भाई, पुष्पा भाईची. पुष्पा भाईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा केल्या ना. पूर्ण दोस्त लोक आले ना आमचे, जास्त दोस्त नाही आमचे, थोडे दोस्त पण जीवाचे सगळे दोस्त आहे ना भाई. आणि डायरेक्ट निघलो आम्ही शेखरच्या घरामध्ये. आपला शेखर दादा नवीन फ्लॅट घेतलेला, तुम्हाला माहिती आहे, पहिल्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच मित्रांनो. आज आहे ना आपला पुष्पा भाई एकदम फॉर्म मध्ये. पुष्पा भाई फॉर्म मध्ये का बरं माहिती का? ज्याचा वाढदिवस असला भाई तो एकदम फॉर्म मध्ये असतो आणि सेलिब्रिटी सारखा वागतो भाई. आणि फायनली पोहोचलो आम्ही शेखर दादाच्या घरात भाई. घरात एंट्री केल्याच्या नंतर मला कळालं बहिणी फर्निचर केलं ना. बाप रे बाप, पहिल्या ब्लॉग मध्ये नुसतं रिकामं घर बघितलं होतं, पण आता फर्निचर केल्याच्या नंतर काय दिसतं यार, मस्त टकाटक मध्ये घर. आपल्या पुष्पा भावाचा वाढदिवस म्हटलं गिफ्ट तर बनताय ना बॉस. मग तुमच्या भावाने घेतला एकदम भारीतला शूज मस्त टकाटक मध्ये. कारण की मला व्हाईट शूज इतकं आवडतं ना भाई, मी शूजचा खूप मोठा फॅन आहे. त्याच्यामुळे मी नेहमी कोणाला ना कोणाला तरी शूज गिफ्ट करत असतो मित्रांनो. म्हणून आपल्या अजय दादाला पण केला शूज गिफ्ट, पण त्याला पण आवडला भाई. आणि आपल्या शेखर दादानी एकदम मस्त टकाटक मध्ये वॉच दिली बरं का. त्याला वॉच आवडता म्हणून तो वॉच देतो मित्रांनो. चला मित्रांनो, भरपूर टाइम झालाय, आता केक कट करून टाकू. शेखर दादाला म्हटलं पटापट केक खोल भाई, कितना अच्छा दिख रहा है भाई पुष्पा का केक. पुष्पा भाऊ किती शांत बसलाय का बरं माहिती का? त्याला चिंता पडली आता एवढ्या जणांना पार्टी द्यायची, बिल मजबूत होणार आहे भाई. पार्टी तो देना पडेगा यार, इतना खर्चा किया तो पार्टी तर बनती है ना. शेखर दादाने मस्त शाल टोपी देऊन मस्त स्वागत केलं भावाचं. कारण की आमदार सारखं वाटलं पाहिजे ना. ऍक्च्युअली मध्ये तो आमदारासारखाच राहतो बैल, डेंजर माणूस आहे भाई. चेन गिन म्हणजे विषय हाडे. भावाचा केक गिक टाकाटक मध्ये कापला. चला पब्लिक या केक खायला, आपल्या पुष्पा भाऊला पण केक खाऊ घालतो. चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा आणि आपल्या मराठी ब्लॉगरला सपोर्ट करा. धन्यवाद पब्लिक.